नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुजमध्ये आपलं स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमात आपण तज्ज्ञ डॉक्टरांकडून घेतो सुदृढ आरोग्याविषयी मार्गदर्शन. प्रेक्षक हो, सुंदर दिसायला कोणाला नाही आवडत. आपण छान आकर्षक दिसावं असं कोणाला नाही वाटत, ज्यासाठी अनेक जण विविध वैद्यकीय उपचार घेतात. प्लास्टिक सर्जरी विषयी आपण ऐकलंच असेल. मुळात प्लास्टिक सर्जरी म्हणजे नेमकं काय, ती सुरक्षित असते का, याच विषयी आज आपण सविस्तर मार्गदर्शन मिळवणार आहोत डॉक्टर प्रणीत मानकरे यांच्याकडून. नमस्कार डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार. डॉक्टर प्रणीत मानकरे हे नाशिकच्या अशोका मेडिकवर हॉस्पिटल येथील अनुभवी प्लास्टिक, कॉस्मेटिक, हँड आणि रिकन्स्ट्रक्टिव्ह मायक्रो सर्जन आहेत. ते भारतातील प्रसिद्ध बीजे मेडिकल कॉलेज अहमदाबाद इथले MCH गोल्ड मेडलिस्ट आहेत. त्यांनी गंगा हॉस्पिटल कोयंबतूर येथून ॲडव्हान्स फेलोशिप इन हँड अँड मायक्रोव्हॅस्क्युलर सर्जरी संपादित केलेली आहे. जनरल प्लास्टिक, कॉस्मेटिक, बर्न्स आणि ट्रॉमा रिकन्स्ट्रक्शन, मायक्रो सर्जरी आणि हँड सर्जरीमध्ये त्यांचं विशेष प्रावीण्य आहे. ते प्रत्येक रुग्णासाठी सुरक्षित, आधुनिक आणि वैयक्तिकृत उपचार देण्यावर भर देतात आणि ज्यामुळेच फंक्शनल आणि सौंदर्यात्मक अशा दोन्ही उत्कृष्ट परिणाम साध्य होतात. डॉक्टर, खरं तर आज वैद्यकीय क्षेत्र कितीही प्रगत झालेलं असलं, कितीही ॲडव्हान्स्ड अशा उपचार पद्धती आलेल्या असल्या तरी सुद्धा प्लास्टिक सर्जरीविषयी अनेक शंका असतात लोकांच्या मनात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा चेहरा बिघडणार तर नाही ना. त्यामुळे मुळात आज या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच तुम्ही सांगा की प्लास्टिक सर्जरी म्हणजे नेमकं काय आहे आणि आजही कोणते गैरसमज घेऊन रुग्ण आपल्याकडे येतात. प्लास्टिक सर्जरी म्हणजे नेमकं सुघटनशास्त्र आहे. प्लास्टिक हा जो शब्द आहे हा मूळ ग्रीक शब्द प्लास्टिकोज म्हणजे टू मोल्ड इथून आला. म्हणजे आपल्याकडचं प्लास्टिक नाहीये. नाही. अच्छा. तर जे टू मोल्ड जे आहे म्हणजे एखाद्या वस्तूला आकार देणे, तिथून हा प्लास्टिक आणि त्याच्यामुळे हे प्लास्टिक सर्जरी हा शब्द आलेला आहे. त्यामुळे मेन जो कोणी आमच्याकडे पेशंट येतो तर त्यांच्या मनात हाच संभ्रम असतो की प्लास्टिक सर्जरी म्हणजे मला कुठून प्लास्टिक आणून लावणार आहे का. बरोबर. तर हा प्लास्टिक सर्जरी हा फक्त टू मोल्ड म्हणून हा शब्द आहे. याच्यात आम्ही कुठल्याही प्रकारचं प्लास्टिक वापरत नाही. हा एक पहिला गैरसमज असतो. आणि दुसरा गैरसमज हा असतो की प्लास्टिक सर्जरी हे सर्वसामान्यांसाठी नाही. हे म्हणजे एखाद्या हिरोईन्स किंवा इट हॅज अ ग्लॅमर अराउंड इट. तर तसं नसून प्लास्टिक सर्जरी हे एक रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी हे एक मोठं शास्त्र आहे आणि हे सर्वांसाठी आहे. अच्छा. आणि खूप महत्वाची माहिती आज तुमच्याकडून कळली की प्लास्टिक म्हणजे टू मोल्ड म्हणजे आकार देणं आणि हे प्लास्टिक बसवणं नाहीये. बरोबर. बरं, आपण सांगितलं की हे सर्वांसाठी प्लास्टिक सर्जरी आहे, पण प्रत्येकाला असं वाटतं की मला आता सौंदर्य वाढवण्याची काय गरज आहे, जितकं दिलंय देवाने त्यात मी समाधानी आहे. म्हणून सांगा की फक्त सौंदर्य वाढीसाठीच असते का प्लास्टिक सर्जरी? प्लास्टिक किंवा जे कॉस्मेटिक सर्जरी हा शब्द जनमानसात सगळ्यांमध्ये माहिती आहे. तर हे कॉस्मेटिक सर्जरी मूळ फक्त 15 ते 20% हे प्लास्टिक सर्जरीचा पार्ट आहे. मेन याच्यामध्ये ट्रॉमा रिकन्स्ट्रक्शन, हँड सर्जरी, बर्न्स किंवा पोस्ट बर्न कॉन्ट्रॅक्चर्सचं रिकन्स्ट्रक्शन किंवा जन्मजात काही व्यंग असतील जसे की क्लेफ्ट लिप, पॅलेट, काहींचे बोटं जोडलेले असतात, ह्या सगळ्यांचा जो काही उपचार आहे तो देखील प्लास्टिक सर्जरी येतो. इवन जी व्हॅस्क्युलर सर्जरी आहे, जर डायलिसिससाठी कोणाला फिश्युला लागणार असेल, ह्या सर्व गोष्टी आहेत ह्या प्लास्टिक सर्जरीमध्ये कव्हर होतात. तर प्लास्टिक सर्जरी हे फक्त कॉस्मेटिक सर्जरी नसून हे त्याच्या पलीकडचं विज्ञान आहे. त्यामुळे सर्वांसाठीच इम्पॉर्टंट आहे. अच्छा. आणि म्हणूनच जाणून घ्यायचं आहे डॉक्टर की अपघातात ज्या काही जखमा होतात त्या भरून निघण्यासाठी किंवा भाजल्यानंतर ज्या काही जखमा शरीरावर राहतात, खुणा राहतात, त्या निघण्यासाठी, पूर्णपणे पुसण्यासाठी कशा प्रकारे हे कॉस्मेटिक सर्जरी, प्लास्टिक सर्जरी उपयुक्त ठरते? प्लास्टिक सर्जरी मूळ जो झाला तो मेनली विश्वयुद्ध पहिलं आणि दुसरं यामध्ये झाला आणि तो याच्यामुळेच झाला की जे सोल्जर्स राहायचे त्यांना काहीतरी बॉम्ब ब्लास्टमुळे म्हणा, याच्यामुळे म्हणा, जो काही व्यंग व्हायचा किंवा ज्याच्यामुळे ट्रॉमा व्हायचा त्याचा नीट उपचार करता यावा म्हणूनच प्लास्टिक सर्जरीचा जन्म झाला होता. तर बेसिकली आजही जर कुठला ॲक्सिडेंट होतो, तर ॲक्सिडेंट झाल्यानंतर एखादा हाड तुटलं असेल, स्नायू फाटलेला असेल किंवा नसा किंवा रक्तवाहिन्या फाटलेल्या असेल, तर तिथे प्लास्टिक सर्जन हा रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी करून त्याला पूर्णवत करण्याचा प्रयत्न करतो. बेसिकली फक्त फॉर्म नाही तर फंक्शन देखील आपल्याला पूर्णपणे रिस्टोर करायचं असतं. तर हे प्लास्टिक सर्जरीतलं मेन काम आहे. तर जसं ट्रॉमा सर्जरी आहे, एखादा रुग्णाला भाजलं गेलं म्हणजे बर्न्स झालं, त्यात लहान मुलं असतात, खूपदा गरम पाणी अंगावर पडतं किंवा भाजी सांडते अंगात, हे खूप घरात एकदम कॉमन एक्झाम्पल्स आहेत. तर असं जेव्हा होतं तिथे देखील प्लास्टिक सर्जन हा खूप इम्पॉर्टंट असतो. कारण जर वेळेवर याचा उपचार झाला तर त्याचा व्रण पूर्णपणे नाहीसा होऊन तो एकदम नॉर्मल लाईफ जगू शकतो.
अच्छा, अगदी बाळावर भाजी सांडणं याचा सुद्धा आपण उल्लेख केला गरमागरम. आणि त्याचबरोबर जी बाळं अशा प्रकारे जन्माला आलेली असतात म्हणजे त्यांना 5 पेक्षा 6 बोटं असतील त्यांच्या बरोबर. हाताला, किंवा त्यांचे ओठ पूर्णपणे चिकटलेले असतील, अशा वेळी पालकांना फार चिंता वाटते की मोठेपणी माझ्या बाळाला काही समाजात त्रास व्हायला नको. अशा बाळांवर सुद्धा प्लास्टिक सर्जरी उपयुक्त ठरते ना डॉक्टर? नक्कीच नक्कीच. मेन म्हणजे जे कंजेनायटल डिफॉर्मिटी आम्ही ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये क्लेफ्ट लिप म्हणजे दुभंगलेले ओठ आणि क्लेफ्ट पॅलेट म्हणजे दुभंगलेला टाळू, हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. कारण हे भरपूरदा खेड्यापाड्यामध्ये मूल जन्माला येतं जिथे अपुरी माहिती असते, तर हे बाळ तसंच मोठं होतं, तसंच न्यूनगंडात जगतं, किंवा त्याला फंक्शनली बोलता देखील येत नाही, खाण्यापिण्याला प्रॉब्लेम येतो. तर हे असं काहीही प्रॉब्लेम असेल तर याच्यामध्ये प्लास्टिक सर्जन हा खूप महत्त्वाची भूमिका इथे असते. याच्यामध्ये आपण 3 ते 6 महिन्याला दुभंगलेल्या ओठांची सर्जरी करतो आणि 9 महिने ते 1 वर्षाच्या अराउंड दुभंगलेल्या टाळूंची सर्जरी करतो. तसंच जे हाताची एक्स्ट्रा बोटं असतात किंवा बोटं चिकटलेली असतात तर त्यांचं देखील ऑपरेशन करून आपण हात पूर्णवत करू शकतो. यामुळे काय होतं की जसा बाळ मोठं होतं तसं त्याला जो कॉन्फिडन्स आहे रोजचं काम करण्याचा वगैरे पूर्ण जगात वावरण्याचा हा परत मिळू शकतो. तर प्लास्टिक सर्जरी हे जसं मी तुम्हाला म्हटलं एक फंक्शनल सायन्स आहे, तसंच ते एक रिस्टोरिंग सायन्स देखील आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही एक फॉर्म आणि फंक्शन तर रिस्टोर करतातच आहे, पण कॉन्फिडन्स देखील रिस्टोर करतात त्या पेशंट. अगदी अगदी. पण बाळावर ही शस्त्रक्रिया करणं सुरक्षित असतं डॉक्टर? आहे. आज सायन्स इतकं पुढे गेलेलं आहे की ॲडव्हान्स्ड ॲनेस्थेटिक टेक्निक्स आहेत. सर्व गोष्टी ज्या आहेत त्या एका छताखाली अवेलेबल आहे. जसं की आमच्या अशोका मेडिकलमध्ये तिथे आमच्या प्लास्टिक सर्जरी सोबतच ॲडव्हान्स्ड ॲनेस्थेटिक टीम आहे, बॅकअप आहे सर्व गोष्टींचा. त्यामुळे या सर्व सर्जरीज ज्या आहेत त्या बहुतेक सगळ्या सेफ आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण इनिशियलीच करून ते सगळ्या गोष्टी आपण रिस्टोर करू शकतो. अच्छा डॉक्टर, सर्वसाधारणपणे जेव्हा प्लास्टिक सर्जरी केली जाते ना, मग ती सेलिब्रिटींवर असो किंवा जे सर्वसामान्य व्यक्ती असतात त्यांच्यावर असो, तेव्हा आपला चेहरा हा सुस्थितीतच असतो तसं पाहायला गेलं तर. पण अपघातानंतर जेव्हा तुम्ही चेहऱ्याचं रिकन्स्ट्रक्शन करता, पुनर्रचना करता, हे किती अवघड असेल ना डॉक्टर? हो, म्हणजे नकळत खूप लोकांचा ॲक्सिडेंट होतो आणि दे आर मोर कॉमन इन यंग एज. बाईक्स आहेत, हाय स्पीड ट्रॉमाज आहेत, व्हेलॉसिटी ट्रॉमाज आहेत. तर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा ॲक्सिडेंट झाला तर चेहऱ्याचे फ्रॅक्चर्स होतात. तर ते फ्रॅक्चर्स आपण छोट्या छोट्या प्लेट्स आणि याने जोडून आणू शकतो. त्या व्यतिरिक्त जर चेहऱ्यावरती त्याच्यामुळे जखमा झाल्या असतील, जर त्या तशाच सोडल्या तर त्याच्यामुळे इन्फेक्शन होऊन ते व्रण आयुष्यभर राहतात आणि दॅट इज वन ऑफ द रिझन की ते पेशंटचा कॉन्फिडन्स आणि ओव्हरऑल सर्वच गोष्टी कमी होतात. तर ह्या ठिकाणी जेव्हा प्लास्टिक सर्जरी आपण करतो तर त्या सगळ्या जखमा व्यवस्थित एकदम कॉस्मेटिकली सुचर करून आपण तो व्रण पूर्ण गायब नाही पण एकदम नाहीसा करू शकतो. तर त्या ठिकाणी प्लास्टिक सर्जनचा हा खूप मोठा इम्पॉर्टंट रोल आहे. आणि हा जो उपचार आहे हा वेळेवर झाला पाहिजे. जर हा नंतर झाला तर तिथे इन्फेक्शन होऊन ती जखमा चिघळून जातात आणि मग तिथे खूप आम्हाला कमी स्कोप राहतो चांगलं काम करण्याचा. अच्छा. येस. आणि त्या व्यतिरिक्त काहींचा काही मांसच निघून गेलेला आहे तर त्यावेळेस आम्ही प्लास्टिक सर्जरी करून दुसरीकडचं जिवंत मांस नेऊन तिथे बसवतो आणि तो जो काही फॉर्म आहे चेहऱ्याचा तो परत सुस्थितीमध्ये आम्ही आणू शकतो. हे दुसरीकडचं मांस म्हणजे कोणतं मांस असतं? याला फ्लॅप सर्जरी म्हणतात. फ्लॅप सर्जरी म्हणजे मायक्रोवॅस्क्युलर फ्लॅप सर्जरी किंवा लोकल फ्लॅप सर्जरी. म्हणजे एखाद्या ॲक्सिडेंट झाला जिथलं एखादा मांसाचा तुकडाच निघून गेलेला आहे तर अशा ठिकाणी आपल्याला एक तर जागेचं मांस किंवा मग दुसरीकडून जसं की मांडीवरचं मांस किंवा दुसऱ्या हातावरचं मांस, बरोबर त्याच व्यक्तीच्या शरीरावरचं, आम्ही त्याला फ्री मायक्रोवॅस्क्युलर सर्जरी असं म्हणतो. आणि त्यामुळे आपण तो जो काही फॉर्म आहे चेहऱ्याचा फॉर्म आहे तो आपण सुस्थितीमध्ये आणू शकतो. अच्छा डॉक्टर, मी सुरुवातीला आपल्या प्रेक्षकांना सांगितलं खरं की हँड सर्जरीमध्ये आपल्याला विशेष प्रावीण्य आहे, पण मुळात हँड सर्जरी म्हणजे नेमकं काय हे ऐकण्याची मला सुद्धा उत्सुकता आहे, कारण मला ते ठाऊक नाहीये. डॉक्टर, हँड सर्जरी म्हणजे नेमकं काय आहे आणि प्लास्टिक सर्जरीशी काय संबंध आहे या सर्जरीचा? हँड सर्जरी हा एक प्लास्टिक सर्जरीची सब स्पेशालिटी आहे. अच्छा. आणि हँड सर्जरी प्लास्टिक सर्जरीत काय तो तर तुम्ही हात बघाल तर हा एकदम कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर्स आहे. याच्यामध्ये छोटे हाडं आहेत, स्मॉल टेंडन्स आहेत, बारीक नसा आहेत, बारीक रक्तवाहिन्या आहेत. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत जिथे प्रिसिजन आहे तिथे प्लास्टिक सर्जरीचा रोल आहे. तर या सगळ्यांमध्ये प्लास्टिक सर्जन किंवा हँड सर्जन हा खूप मोलाची कामगिरी करतो. एखाद्याला कट लागला, चुकून घरामध्ये तुम्ही फळं चिरतानाच कट लागला, ज्याच्यामध्ये तुमचं बोट हलवण्याचा जर स्नायूच कट होऊन गेला तर तो जो आहे तो रिपेअर प्लास्टिक सर्जन करतो. अच्छा. खूप सारे इंडस्ट्रियल वर्कर्स जे इंडस्ट्रियल मशीन्सवरती काम करतात तर चुकून मशीनमध्ये हात चालला गेला तर अख्खाचा अख्खा हात
क्रश होऊन जातो. तर मग त्या याच्यामध्ये आम्ही हाडं जोडतो, पूर्ण जे टेंडन्स आहेत ते रिकन्स्ट्रक्ट करतो, रक्तवाहिन्या, स्नायू हे सगळ्या गोष्टी रिकन्स्ट्रक्ट करून आम्ही त्यांना व्यवस्थित फॉर्म आणि फंक्शन देण्याचं कार्य करतो. तर याच्यामध्ये हँड सर्जरी ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. या पलीकडे काही नसा ज्या आहेत, ज्या आपल्या हाताला सेन्सेशन देतात, मुवमेंट्स देतात, त्याचे काही ऑपरेशन्स आहेत ते हँड सर्जरीमध्ये येतात. जसे की कार्पेल टनेल आहेत, अल्नार नर्व पाल्सी आहेत, ह्या सगळ्या ज्या आहेत त्या हँड सर्जरीमध्ये येतात. अच्छा, बहुतेकदा अपघातात जेव्हा स्नायूंना दुखापत होते किंवा हाडं मोडतात किंवा त्यांना दुखापत होते, त्यासाठी सुद्धा हँड सर्जरी फार उपयुक्त ठरत असेल ना? येस, मी आता जसं सांगितलं मॅडम की इंडस्ट्रियल ट्रॉमा जो आहे हा खूप कॉमन आहे. जिथे MIDC आहे तिथे इंडस्ट्रियल ट्रॉमा कॉमन असतो. तर अशा इंडस्ट्रियल ट्रॉमामध्ये एखाद्या वर्करचा जर हात चाललाच गेला तर त्याचं बेसिकली पूर्ण जे इकॉनॉमिक्स आहे ते सगळंच बिघडून जातं. तर अशा याच्यामध्ये प्लास्टिक सर्जन जो आहे तो त्याचा वेळीच उपचार करून त्याचा हाताचं फंक्शन रिस्टोअर करू शकतो. जसं की हाडं जोडणं मी म्हटलं, तुमचे टेंडन्स रिकन्स्ट्रक्ट करणं म्हणे, संवेदना देणाऱ्या नसा ज्या आहेत त्या देखील जोडता येतात. रक्तवाहिन्या ज्या असतात त्या एकदम बारीक 1 मिलीमीटरपेक्षा पण लहान त्या रक्तवाहिन्या असतात ज्या आम्ही मायक्रोस्कोप खाली जोडतो. तर ह्या सगळ्या जोडून आपण हाताला पूर्ववत फंक्शनल करू शकतो. अच्छा, आणि डॉक्टर ब्रेकियल प्लेक्सस नसांची सर्जरी काय असते नेमकी? ब्रेकियल प्लेक्सस म्हणजे नेमकं काय हे आधी माहिती घेणे गरजेची आहे. ब्रेकियल प्लेक्सस म्हणजे आपल्या मेंदूपासून हातांकडे ज्या नसा जातात, ज्यामुळे आपला हात चालतो, त्या नसांना ब्रेकियल प्लेक्सस असं म्हणतात. तर एखादा ऍक्सिडेंट झाला म्हणजे बाईकवरून पडला तर त्या अशा सिनारिओमध्ये ब्रेकियल प्लेक्सस ट्रॉमा म्हणजे ज्या नसा आहेत त्या अख्ख्या कट होऊन जातात किंवा जिथून मेंदूपासून येतात त्या निघून जातात. तर अशा याच्यामध्ये नेहमीसाठी हाताला अपंगत्व येऊ शकतं. आणि मेन प्रॉब्लेम हा आहे की ब्रेकियल प्लेक्ससबद्दल जनमानसात खूप कमी माहिती आहे. म्हणजे जर ती इंजरी झाली असेल तर बहुतेक पेशंट जे रिकवर होण्यासारखे असतात ते डॉक्टरपर्यंत पोहोचत नाही, याचा रिझल्टच येत नाही असं भरपूर पेशंट्समध्ये माहिती असतं आणि त्यामुळे ते आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही आणि आम्ही योग्य तो उपचार करू शकत नाही. तर ब्रेकियल प्लेक्सस सर्जरीमध्ये आम्ही ज्या तुटलेल्या नसा आहेत त्या जोडतो. त्याच पलीकडे जर त्या जोडण्यालायक नसतील तर दुसरीकडच्या जिवंत नसा त्या ठिकाणी देऊन, ज्याला आम्ही नर्व ट्रान्सफर म्हणतो, त्याला आम्ही पूर्ण हात जो आहे तो 100% नाही पण 75 to 80% फंक्शनल करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. जेणेकरून जे त्याचं लाईफमध्ये हँडिकॅप जो एक हे आलेला असतो तो आम्ही काढण्याचा प्रयत्न करतो. अच्छा डॉक्टर, आपण इथे इंडस्ट्रियल ट्रॉमा विषयी बोललात, हँड ट्रॉमा विषयी सांगितलं, पण ट्रॉमा शब्द आपण या ठिकाणी कशासाठी वापरताय हे सांगा. आणि जेव्हा इंडस्ट्रियल ट्रॉमा होतो त्यावर वेळीच उपचार मिळणं किती आवश्यक असतं? ट्रॉमा म्हणजे कुठल्याही प्रकारचा ट्रॉमा ज्याच्यामुळे आपल्या शरीरावर कुठल्याही भागावर आघात झालेला आहे तो म्हणजे ट्रॉमा. म्हणजे तो जर घरात जर काही पण जोरात पडून झाला असेल तरी तो ट्रॉमा आहे, किंवा रस्त्यावरती ऍक्सिडेंटमध्ये झाला असेल तरी ट्रॉमा आहे, इंडस्ट्री मशीनवर काम करताना झाला असेल तरी तो ट्रॉमा आहे. ठीक आहे, तर या सर्वांमध्ये आपल्या बॉडीचं काही फंक्शनल विद्रुपता येते तर ते रिस्टोअर करण्यासाठी आपण प्लास्टिक सर्जरी वापरतो. याच्यामध्ये वेळ खूप महत्त्वाची असते. खूपदा असं होतं की इंडस्ट्रीजमध्ये काम करताना, मशीनवर काम करताना अख्खंचं अख्खं बोट तुटून पडतं किंवा अख्खाचा अख्खा हात तुटून पडतो. तर अशा याच्यामध्ये त्याची जी रक्तवाहिनी आहे ती तुटून जाते. तर ह्या सिनारिओमध्ये 6 तासाच्या आत तो रक्तपुरवठा पुन्हा रिस्टोअर करणं खूप इम्पॉर्टंट असतं. त्यामुळे जर तुम्हाला माहिती असेल की ह्या गोष्टीचा उपचार प्लास्टिक सर्जन करतो, हँड सर्जन करतो, कुठे होतं, या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही वेळेवर तिथे पोहोचू शकतात. आम्हाला वेळेवर पेशंट भेटून आम्ही योग्य तो उपचार करून त्याचा आम्ही व्यवस्थित न्याय देऊ शकतो. अगदीच. आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं प्रेक्षकांना की आपण नाशिकच्या अशोका मेडिकवर हॉस्पिटलमधील प्रसिद्ध तज्ज्ञ आहात. डॉक्टर, या रुग्णालयाविषयी जरा मला माहिती द्या. कसं हे विविध सुविधांनी सुसज्ज असं रुग्णालय आहे? जसं आतापर्यंत आपण प्लास्टिक सर्जरीबद्दल बोलत आहोत, या सर्व काही ज्या गोष्टी आहेत, गुंतागुंतीच्या गोष्टी, या सगळ्या काही गोष्टी आम्हाला करणं शक्य होतं कारण आम्ही तिथे टीम वर्कमध्ये काम करतो. तिथे सगळ्या एक्सपर्ट्स डॉक्टर्सची टीम ऑल अंडर वन रूफ आहेत. प्लस आम्हाला इमर्जन्सी केअर, इंटेन्सिव्ह केअर, ऑर्थोपेडिक, न्यूरोसर्जन या सर्व गोष्टींचा बॅकअप आहे. आणि एक्सपर्ट टीम असल्यामुळे आम्ही वेळेवर चांगला उपचार करून ह्या पेशंट्सला आम्ही रिस्टोअर करू शकतो. या व्यतिरिक्त त्या ठिकाणी सगळ्या कॉर्पोरेट स्कीम जसं की CGHS, ECHS, मग सगळे जे इन्शुरन्सेस टायअप आहेत, CM फंड, PM फंड आहेत, ह्या मार्फत देखील आम्ही जे इंडस्ट्रियल वर्कर्स वगैरे असतात ह्या सर्वांना आम्ही मदत करू शकतो. त्यामुळे जो बेसिक प्लास्टिक सर्जरीचा कन्सेप्ट आहे की इट इज अ रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी अँड रिफॉर्मेटिव्ह सर्जरी, हा आम्ही तिथे पूर्णपणे व्यवस्थित नीट करू शकतो.
अच्छा, सगळ्यात महत्त्वाचं काय असेल डॉक्टर, मला असं वाटतंय की प्लास्टिक सर्जरी जरी आपण कितीही उत्तमरित्या यशस्वीरित्या पार पाडलेली असली तरी त्याचा जो काही निकाल आलेला असतो, रिझल्ट आलेला असतो पॉझिटिव्ह, तो दीर्घकाळ राहावा, टिकून राहावा, याच्यासाठी रुग्णांनी सुद्धा काळजी घेणं बरोबर. आवश्यक असेल. काय काळजी घ्यावी लागते प्लास्टिक सर्जरी नंतर? मी नेहमी पेशंट्सला सांगतो की ऑपरेशन हे 50% जॉब आहे. हा पुढचा जो 50% जॉब आहे हा तुमचा आहे. याच्यात 50% काय असतं तर मेन म्हणजे फॉलोअप. तुम्ही ड्रेसिंग्स प्रॉपर होणे, त्याच्यासाठी डॉक्टर्सकडे प्रॉपर फॉलोअप करणे आणि त्याच्यानंतर एखाद जखम भरली की ती फंक्शनल व्हावी त्यासाठी फिजिओथेरपी ही खूप इम्पॉर्टंट असते. त्यासाठी फिजिओथेरपी व्यवस्थित घेणे, डॉक्टरांचा नीट फॉलोअपमध्ये राहणे आणि हा जो काळ असतो हा 3 ते 6 महिन्यापर्यंत असतो. त्यामुळे हा जो प्रदीर्घ काळ आहे ह्या वेळेमध्ये तुम्ही व्यवस्थित फॉलोअप डॉक्टरांचे आणि फिजिओथेरपिस्टचे राहणे हे खूप इम्पॉर्टंट आहे. जर मी माझा भाग केला, पेशंटने व्यवस्थित पार्ट केला तर आम्ही कंबाईंड खूप छान रिझल्ट देऊ शकतो. अच्छा, आजकाल ना जर आपण पाहिलं डॉक्टर तर सौंदर्याची परिभाषा ही प्रचंड बदललेली आहे बरोबर. गेल्या काही वर्षात. हे असंच नाक असेल तर मी सुंदर, हे असेच डोळे असतील तर मी सुंदर, असं एक म्हणजे एक व्याख्या झालेली आहे सौंदर्याची आणि त्यामुळेच कॉस्मेटिक सर्जरी विषयी तरुणांमध्ये प्रचंड उत्सुकता वाढलेली आहे. याविषयी आपण काय सांगाल डॉक्टर? आज मेनली सोशल मीडियाच्या युगात जिथे सगळीकडे फिल्टर्स लावले जातात तर त्या ठिकाणी मेनली कॉस्मेटिक सर्जरी हे खूप इम्पॉर्टंट झालं आहे. आधी जे आपल्या जनमानसात होतं की वेस्टर्न कंट्रीजमध्येच जे कॉस्मेटिक सर्जरी हे इम्पॉर्टंट आहे किंवा हिरोइन्समध्येच कॉस्मेटिक सर्जरी इम्पॉर्टंट आहे, तसं नसून आजकाल हे जनमानसात रेग्युलरली कॉस्मेटिक सर्जरी खूप केल्या जातात आणि याचं प्रमाण देखील वाढलेलं आहे. आणि बेसिक कॉस्मेटिक सर्जरीज ज्या रेग्युलरली केल्या जातात जसं की हेअर ट्रान्सप्लांट, नाकाची सर्जरी जसं की रायनोप्लास्टी, मग ब्रेस्ट सर्जरीज असतात जसं की ब्रेस्ट इम्प्लांट्स, मग लायपोसक्शन, मग ब्लेफरोप्लास्टीज, या सगळ्या ज्या गोष्टीज आहे याचा प्रमाण प्रचंड वाढतं आहे. का? कारण ह्या गोष्टी सेफ आहे. आधी ज्या वाटायच्या की ह्या गोष्टी अफोर्डेबल नाही आहेत त्या अफोर्डेबल देखील आहेत. तर त्यामुळे कॉस्मेटिक सर्जरीचा जो नंबर आहे तो देखील वाढत चालला आहे. अच्छा, पण जरी त्या कितीही अफोर्डेबल झाल्या किंवा सुरक्षित असल्या तरी सुद्धा भीती तर वाटतच असेल की बरोबर. प्लास्टिक सर्जरी करण्यापूर्वी, कारण आपला चेहरा सुंदर झाला तर काहीच त्रास नाहीये, पुढे प्रॉब्लेमच नाहीये, पण जर बिघडला तर अशी सुद्धा एक भीती येतच असेल मनात. ही प्लास्टिक सर्जरीसाठी जाण्यापूर्वी किंवा कोणत्याही कॉस्मेटिक सर्जरीसाठी जाण्यापूर्वी रुग्णाची मानसिक तयारी असणं किती महत्त्वाचं आहे डॉक्टर? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मानसिक तयारी आहे. कारण एखादं कोणीतरी करतंय प्लास्टिक सर्जरी किंवा कॉस्मेटिक सर्जरी म्हणून मी करतो आहे हे नको. जर तुम्हाला खरंच वाटतं आहे तर तुम्ही प्लास्टिक सर्जरी किंवा कॉस्मेटिक सर्जरीसाठी जा. आणि रिअलिस्टिक रिझल्ट्स हे खूप इम्पॉर्टंट आहे. काहींना आमच्याकडे फोटोज घेऊन येतात की सर मला असं हिरोईनसारखंच नाक बनवून द्यायचं आहे, पण ते त्यांच्या चेहऱ्याला जरी विद्रूप दिसत असेल तरी त्यांचं जर तसंच म्हणणं असेल तर मग तो चांगला रिझल्ट आम्ही देऊ शकत नाही. मग तुम्ही काउन्सिलिंग नाही करत त्यांचं? आम्ही सगळं काउन्सिलिंग करतो, पण मग तोच की जर तो रिअलिस्टिक रिझल्ट्स त्यांना एक्सेप्टेबल असेल तरच त्यांनी कॉस्मेटिक सर्जरीसाठी जावं, नाहीतर मग त्याचा काही उपयोग होत नाही. प्लस हा जो आहे हा नियर नॉर्मल करणारा रिझल्ट आहे. ही काही जादू नाही आहे की ज्याच्यामध्ये एकदम 100% आपण पूर्ण चेंज करून टाकू शकतो. तर ह्या देखील एक्सेप्टन्स की हे रिअलिस्टिक नसून हे नियर नॉर्मल आहे हे देखील खूप इम्पॉर्टंट आहे. अच्छा, आता जी काही तुम्ही माहिती दिली ना डॉक्टर की नियर नॉर्मल आहे म्हणजे 100% तुम्हाला चेंजेस नाही दिसू शकत, हे असं सांगणारे सर्जन खरं तर हवेत, अनुभवी. आणि यासाठी म्हणजे जसे मी म्हटलं की असे सांगणारे सर्जन हवेत, असे अनुभवी सर्जन हवेत, ते निवडणं किती महत्त्वाचं आहे आपल्या सर्जरीसाठी? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चांगला सर्जन निवडणंच असतं. कारण तुम्ही कुठलाही सर्जन किंवा ऑपरेशनसाठी तुम्ही हॉस्पिटल निवडता आहात तर त्या हॉस्पिटलमध्ये सगळ्या सुविधा आहेत का? एक तुमचा सर्जन जो आहे तो क्वालिफाईड आहे का? MCH डिग्री किंवा DNB डिग्री ही त्याच्याकडे आहे का? त्याचा योग्य तो एक्सपिरियन्स आहे का? जे ऑपरेशन आपल्याला करायचं आहे त्याच्यात त्यांची एक्सपर्टीज आहे का? ह्या गोष्टी माहिती करून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे जर ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतील तर भीती वाटण्यासारखं खरं तर काही कारण नाही आहे. जर तुम्ही ह्या गोष्टीचा नीट होमवर्क केलेला नाही आहे, या सगळ्या गोष्टी नीट नाही आहे तर प्रॉब्लेम होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे एखादा सर्जन योग्य निवडणं किंवा हॉस्पिटल योग्य निवडणं ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. अगदीच अगदीच. आणि आता कॉस्मेटिक सर्जरीमध्ये किंवा प्लास्टिक सर्जरीमध्ये कोणकोणत्या अत्याधुनिक असं तंत्रज्ञान आलंय डॉक्टर? आता
तंत्रज्ञान जे आहे प्लास्टिक सर्जरीचं ते एवढं मोठं गेलेलं आहे की म्हणजे आम्ही आता मी तुम्हाला जसं आधी म्हटलं की 1 mm खालच्या ज्या रक्तवाहिन्या आहे म्हणजे जेवढा केस असतं तेवढ्या बारीक रक्तवाहिन्यांना पण आम्ही जोडतो. त्या रक्तवाहिन्यांच्या आजूबाजूला जवळपास 7 ते 8 टाके घेतले जातात. म्हणजे इतकं ते प्रगत झालेलं आहे. ते जोडून आपण कुठलाही रक्तपुरवठा जो आहे तो आपण रिस्टोअर करू शकतो. एक दुसरं लेझर तंत्रज्ञान हे खूप पुढे गेलेलं आहे. त्याच्यामुळे आज कोणाला एजिंगच्या साईन्स असतील चेहऱ्यावरती त्या तुम्ही लेझरमार्फत चेंज करू शकतात किंवा भरपूर रक्तवाहिन्यांचे विकार असतात किंवा रक्तवाहिन्यांच्या गाठी असतात चेहऱ्यांवरती त्या देखील आपण लेझर्सच्या याने चेंज करू शकतो. तर हे झालेलं आहे. लिम्फॅटिक सर्जरीज ज्या आहेत त्याच्यामध्ये प्रगत झालेलं आहे ज्ञान खूप. त्याच्यामध्ये लिम्फिडिमा जी आहे जो आधी खूप दुर्लक्षित गोष्ट होती त्याच्यामध्ये देखील आता सर्जिकल खूप एक्सपर्टीज आलेली आहे. जसं मी आता मायक्रोवॅस्क्युलर सर्जरीबद्दल बोललो तर याच्यामध्ये कुठल्याही भागाचं रिस्टोरेशन नियर नॉर्मल रिस्टोरेशन आपण करणं आता पॉसिबल झालेलं आहे. त्या व्यतिरिक्त हँड ट्रान्सप्लांट देखील आले आहे. जसं आता आधी लिव्हर ट्रान्सप्लांट होतं किडनी ट्रान्सप्लांट होतं तसं एखाद्याला दोघं हातच नसतील आणि एखादा ब्रेन डेड पेशंट असेल जो मॅच करतो आहे तर त्याचा हात जो आहे तो देखील आपण त्या रुग्णाला ट्रान्सप्लांट करू शकतो. अच्छा डॉक्टर, आलेलो आहोत आपण या कार्यक्रमाच्या समारोपाकडे. जाता जाता अगदी थोडक्यात आपल्या सर्व प्रेक्षकांना काय सल्ला द्याल? हा प्लास्टिक सर्जरी भोवतीचं जे वलय आहे भीतीचं ते सगळ्यात आधी काढलं पाहिजे. प्लास्टिक सर्जरी ही सर्वसामान्यांसाठी आहे. जसंही दुसऱ्या सर्जरीज असतात तशीच प्लास्टिक सर्जरी आहे आणि ही खूप अफोर्डेबल आहे. ही रिस्टोरेटिव्ह सर्जरी आहे. प्लास्टिक सर्जरी ही फक्त कॉस्मेटिक सर्जरी नसून ही तुम्हाला फंक्शनल रिस्टोरेशन करून देणारी सर्जरी आहे आणि खरं तर हे एक सुघटनशास्त्र आहे. हे प्रत्येकाने मनात ठेवलं पाहिजे. अगदीच अगदीच डॉक्टर, खूप खूप आभार या सगळ्या सविस्तर अशा मार्गदर्शनासाठी. धन्यवाद. थँक्यू. प्रेक्षक हो, हितगुजमध्ये वेळ झालेली आहे आता इथेच थांबण्याची. पण ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.